आंबेनळी घाट रस्त्यावर आलेले दगड हटवले। दक्षिण रायगड व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा ब्रिटिशकालीन पोलादपूर वाई सुरूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटातील पोलादपूरपासून 16 किलोमीटर अंतरावर दरड कोसळली। मार्गावर आलेले दगड JCBच्या सहाय्याने तात्काळ बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात आला आहे। सदरची दरड 13 जून 24 रोजी दुपारी कोसळली असल्याची माहिती आपत्ती निवारणामध्ये मिळताच तातडीने संबंधित विभागाला माहिती देत JCBच्या बाजूला करण्यात आली आहे। आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे। हा घाट रस्ता म्हणजे एक वळणदार पायवाट जी आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे। कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढली आहे। मात्र या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाणही बरेच वाढलेले आहे। त्यामुळे आजही आंबेनळी घाटातील भय काही संपत नाही। तर घाटाच्या पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचे ग्रहण या घाटाला लागले आहे। सह्याद्रीच्या डोंगरात नागमोडी वळणाचा आणि उंच चढत जाणारा रस्ता नजर ठरत नाही अशा खोलदाऱ्या म्हणजे पोलादपूर तालुक्यातून महाबळेश्वर राज्य मार्गावरील आडगावापासून सुरू होणारा आंबेनळी घाट। या घाटाला पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींचे ग्रहण लागले आहे। सातत्याने पावसाळ्यात दरडी कोसळत असतात। गेल्या वर्षी जुलैमध्ये आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत चिरेखंड ते वाडा या 4 किलोमीटरमध्ये चिरेखिंड दाभिळटोक कालकाई मंदिर रस्त्यावर दरडी कोसळल्या होत्या। तर महाबळेश्वर तालुक्यातील वाडा ठिकाणापासून मेटतळे गावापर्यंत मोठमोठ्या आकाराचा डोंगराचा भाग घसरत रस्त्यावर आला होता। 2021 मध्ये या मार्गाची वाताहत झाली होती। तत्कालीन खासदार व राज्यातील मंत्री यांनी या मार्गाची पाहणी करत सूचना केल्या होत्या। मात्र 2.5 वर्षे झाली तरी या मार्गावर काही ठिकाणचे काम अद्यापही सुरू आहे। जून महिन्याच्या प्रारंभी पोलादपूरपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात दरड कोसळल्याने तातडीने बाजूला करण्यात यश आले असले तरी ठोस उपाययोजना क्रमप्राप्त बनली आहे। राज्य सरकार दुरुस्तीवर कोट्यावधीचा खर्च करते तरीही पावसाळ्यात दरड कोसळत आहेत। आंबेनळी घाट हा परिसर हा पावसाच्या अतिवृष्टीच्या भागात आहे। त्यामुळे या भागात भूस्खलनाचे धोके कुठे आणि किती वाढतील याचा आता संशोधकांनी अभ्यास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।